लग्नानंतर महिलांचा मोठा प्रश्न येतो की कोणत्या कुलदेवतेला पूजलं पाहिजे. तर माहेरची कुलदेवता वेगळी आणि सासरची कुलदेवता वेगळी असेल तर मग तिने कोणत्या कुलदेवतेची पूजा करावी? खूप सुंदर प्रश्न. पण तुम्ही जेव्हा विवाह एखाद्या स्त्रीचा होतो त्या स्त्रीने त्या कुळामध्ये, त्या स्त्रीला पण शब्द काय आहे, कुलवधू. हो, ती त्या कुळाची वधू झाली म्हणून तिने एक कुळ सोडून दुसऱ्या कुळामध्ये तिचं पदार्पण झालं. म्हणून जेव्हा विवाहानंतर आपल्या सासरचाच कुळधर्म, कुलाचार हा त्या स्त्रीने पाळावा. बर. यामध्ये बरेच वेळा काय होतं की काहीतरी अशा काही रिझन्स येतात की त्या ठिकाणी स्त्रीला वेगळं व्हावं लागतं, घटस्फोट होतात, काहीतरी कारण घडतात की ज्याच्याकडून ते त्या नात्यामध्ये राहू शकत नाही, पण आडनाव तेच लावलेलं असतं. तर मी त्यांना सांगतो की तुम्ही आपल्या माहेरची पण कुलदेवता करा, पण जे तुम्हाला कधी संतती झालेली असेल, पुत्र संतती असेल, ज्याच्यातून, ज्या वंशातून तो तुम्हाला आपत्य प्राप्त झालं असेल, त्या आपत्यासाठी तर तुम्ही त्या कुळातलीच कुलदेवता करणं केव्हाही गरजेचं आहे, बंधनकारक आहे. बऱ्याच वेळा काय होतं की लहान मुलांना आजार पण येतं. आता डेंग्यूची साथ असते, मुलांना लहानपणी झटके येतात, ताप डोक्यामध्ये जातो, म्हणजे असे इश्यू क्रिएट होतात. तर अशा वेळी मातुल घराण्यातील देवतेची साधना सांगितलेली आहे. मातुल म्हणजे आईची जी कुलदेवी आहे, आईने आपल्या कुलदेवतेची सुद्धा सोबत प्रार्थना करावी, तेव्हा बाळाला जीवनदान प्राप्त होतं, असे सुद्धा संदर्भ आहेत. त्यामुळे दोन्ही गोष्टी आवर्जून गरजेच्या आहेत, पण प्रथम प्राधान्य आपल्या ज्या कुळात विवाह झाला ती कुलदेवता मुख्य आहे. अनेक वेळा असं होतं की काही लोक देवाला मानतच नाही तरी त्यांचं खूप चांगलं होतं, आणि जे लोक पूजा किंवा पूजापाठ करत असतात सतत, कुलदेवतेला ज्या काही विधी आहेत परंपरानुसार त्या सगळं पाळतात, तरी कुलदेवतेचा कधी कधी कोप होतो असंही बोललं जातं. तर या गोष्टी कशा घडतात? बघा, मी याच्यावरती इतकं सांगू शकेल की आपल्या धर्मशास्त्राने सुद्धा, अगदी गीतेचं जरी आपण पाहिलं, सगळं अध्ययन केलं, आपल्या धर्माने कधीही तर्क विसंगतता नाही सांगितली आहे. तुम्ही जेही काम करा, असातला अर्थ नाही की तुम्ही देवदेव करावं आणि तर्क सोडून तुम्ही आपले निर्णय द्यावे, हे आपल्या शास्त्राने सांगितलेलं नाहीये. आपल्या, तुम्ही बघा की पूर्वी वादविवाद व्हायचे, शास्त्रार्थ व्हायचे, बुद्धीची योग्य चाचपता करायचे, कोण किती श्रेष्ठ आहे. तसं मला असं वाटतं की धर्म आपल्याला पहिल्यापासून काय शिकवत आलंय की श्रद्धा ठेवा, पण ती श्रद्धा कशी असो तिथे डोकं लावायचं नाही, पूर्ण करायचं. परंतु माझं म्हणणं आहे की आज समाजाला अशा श्रद्धेची गरज नाही. श्रद्धेसोबत खूप चांगल्या मोठ्या डॉक्टरांचा शब्द आहे की श्रद्धा ही डोळस असावी. जेव्हा ती डोळस नसते तेव्हा ती अंधश्रद्धा होते, आणि श्रद्धा ही नेहमी अंधच असते. म्हणून डोळस श्रद्धा ठेवावी, तर्क विसंगतता ठेवावी, माझे डिसिजन योग्य पद्धतीने राहतील, त्यासाठी मी काय तर्क संगत गोष्टी करू शकतो, हे जर कधी आपण करू शकला तर विज्ञान आणि धर्म आपल्याला मदत करतात. हा, काही गोष्टी वेळा अशा घटना घडतात की आम्ही सगळं काही चांगलं करत आहोत पण आमच्यासोबत वाईटच होत आहे, याचा अर्थ कुठेतरी आपलं कुठेतरी चुकत आहे. तर त्या चुकीच्यासाठी योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घ्यावं, सल्ला घ्यावा, आणि मग आपलं पुढे जावं, एवढं मात्र नक्की. बरं, आता आपला कुलदेवतेचाच विषय आहे, तर तुमच्या मते कुलदेवता आपल्या इच्छा पूर्ण करतात का? हो, माझं व्यक्तिगत एकच म्हणणं असतं की तुमच्या आयुष्यामध्ये सर्व रस्ते बंद झालेत की तुम्ही फक्त त्या तुमच्या कुलदेवीला आठवा. ती तुमच्या आयुष्यामध्ये नवीन ऊर्जा नक्की प्रदान करते, देते, आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर कुलदेवतेमध्ये लपलेलं आहे. मी तुम्हाला कधी म्हणणार पण नाही तुम्ही कोणाकडे जा, ज्योतिषाकडे जा, हात बघा, पाय बघा, पत्रिका बघा, काही बघू नका. पण हा, तुमचा कुलधर्म, कुलाचार नक्की बघा, तुमच्या कुलदेवतेला तुम्ही प्रार्थना करा, तर तुम्ही असं काही घडेल की तुम्ही त्या देवाला मानायला सुरुवात कराल, एवढं मात्र नक्की. नक्कीच. तर कुलदेवतेला अनेक जण नवसही बोलतात, तर तो नवस कसा बोलायचा, तो पूर्ण कसा करायचा, आणि नवस बोलताना किंवा तो फेडताना काही चुका होतात, तर त्या कशा टाळल्या पाहिजे? सुंदर प्रश्न विचारला. आणि आपलं मानवीय मन असं आहे ना की एखादी गोष्ट होण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर नवस बोलतो. आपली महाराष्ट्रीयन पद्धतच इतकी भोळी भाबडी आपली जनता आहे. परंतु मी सांगेल की कुठेही सरसकट नवस बोलणे टाळावे, कारण की आपण त्या भावनेच्या आवेगामध्ये त्या शब्द देऊन देतो. ज्याने ब्रह्मांडाची उत्पत्ती केली त्याला तुमच्या पावशर पेढ्याने तो देव काही खुश होणारातला नाही आहे, त्याला नवसाचा त्याच्यातला काही भाग नाहीये. बट इथे विषय येतो कमिटमेंटचा.
शक्तीशी तुम्ही लॉयल असाल तर ती शक्ती तुमच्याशी लॉयल राहील. म्हणून कमिटमेंट करताना योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी आपण ती विसरणार नाही याची काळजी घ्यावी. आणि शक्यतो नवस बोलणे टाळावे. आणि जेही यापूर्वी काही नवस बोललेले असतील त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, की कशा पद्धतीने आपण ते पूर्ण करू शकतो, काय करू शकतो. जर कधी विस्मृती झालीच असेल तर मग मी छोटासा उपाय सगळ्यांना देतो, की कोणकोणते नवस केलेत आपल्याला माहिती नाही. आणि काही लोक इथपर्यंत मला सांगतात की अहो नवस तर आम्ही केले पण आमचे पूर्ण तर झाले पाहिजे. नवसासोबत नवसा करूनच सगळ्या गोष्टी होतात अशातला नाही. नवसासोबत कर्म, ठीक आहे. दैवाला कर्माची साथ आणि कर्माला देवाची साथ खूप गरजेची असते. म्हणून सरसकट कुठेही नवस करणं टाळावे. आपल्या कर्तृत्वावरती, कर्मावरती, बुद्धीवरती विश्वास ठेवून आत्मविश्वासाने कार्य करावं. आणि जर कधी तुम्हाला असं वाटत असेल की आमचे नवस पूर्ण झालेत पण आम्हाला आठवत नाही, तर मी हा प्रश्न एका नर्मदा किनारे साधना करणाऱ्या एका संतांना विचारला होता की बरेच लोक या सगळ्या गोष्टी करतात, नवस विसरून जातात, तर काय करावं. त्यावरती मला त्या संतांनी खूप सुंदर उत्तर दिलं होतं की जर कधी तुम्हाला असं माहिती असेल की आपल्याला काहीच कल्पना नाहीये नवस कोणते असेल, तर कोणतीही नदी, गंगा असेल, नर्मदा असेल, पवित्र नदी, नर्मदा तर केव्हाही श्रेष्ठ, तर एक छोटस आपलं पितळाचं किंवा काश्याचं किंवा तांब्याचं छोटीशी ताटली घेऊन त्यामध्ये जे काही ड्रायफ्रुट्स असतील, थोडासा भात असेल किंवा जे जलचर जे आहेत जे खाऊ शकतील असं खाद्य त्याच्यामध्ये ठेवून योग्य पद्धतीने त्याने दक्षिणा किंवा काहीतरी वस्तू त्याच्यामध्ये ठेवून मनोमन त्या नदीला प्रार्थना करावी, गंगा मातेला, नर्मदा मातेला प्रार्थना करावी की आमच्याकडून जे काही नवस बोलले गेलेले असतील त्याची परतफेड म्हणून आम्ही हे नदीला अर्पण करतो. ठीक आहे. की आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरः सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छति. जसं सर्व नद्या मिळून सागराला भेटतात तसं नदीमध्ये जेही अर्पण करणार ते सागराला म्हणजे त्या नारायणालाच भेटणार आहे. तसं त्या नदीमध्ये, चांगल्या नदीमध्ये प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊन त्या नदीमध्ये ते वस्तू जर कधी तुम्ही अर्पण केली आणि त्या प्रार्थना केली की आमचे जे काही नवस अपूर्ण असतील त्याचं परतफेड म्हणून आम्ही एवढं देतो, पण यापुढे आम्ही कोणतेही नवस बोलणार नाही किंवा जे बोलू ते लक्षात ठेवू, अशी प्रार्थना करून जर तुम्ही नदीला ते अर्पण केलं तर आपण त्या ऋणातून मुक्त होतो. हे मला संतांकडून माहिती पडलं. त्यामुळे हा प्रयोग करायला हरकत काही नाहीये. नक्कीच प्रेक्षक करतीलही. आणि तुम्हाला काही अनुभव आले तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मग कुलदेवता आपली इच्छा पूर्ण करेल असा एखादा छोटासा मंत्र असेल तर प्रेक्षकांना नक्कीच देऊ शकता. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हा महामंत्राची साधना जो कोणी करतो त्याला कोणतीही शक्ती असेल, मग ती आर्थिक असेल, ती तुमच्या आरोग्याची शक्ती असेल, ही भगवती तुम्हाला नक्की प्रदान करते. नित्य नियमाने भगवतीचं मूर्तिरहस्याची वाचलं पाहिजे. रोज दुर्गा अष्टोत्तर शतनामावली वाचलं पाहिजे. एवढी साधना केली तर मला असं वाटतं की भगवती ही तुमची संपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे.